नमस्कार मित्रांनो. बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूरचं 2025 वर्ष संपूर्ण म्हणजे पूर्ण वर्ष संघर्षातच गेलं. प्रत्येक मैदानात कडच येत होती. मग ते सेमीला असेल, फायनल असेल, अ, संघर्ष चालू झाला होता. पुसेगाव हिंदी कुस्ती मैदानात जे मागच्या वर्षी झालं, घोटचा सर्जन बाकासूर पळाली होती, तेव्हापासून संघर्ष चालू झाला. तो यावर्षी देखील संघर्ष चालूच होता. आणि गेल्या मागच्या मैदानात बाकासूरला तिन्ही पेरे मधून चिठ्ठी लागली आणि संघर्ष संपला. 1 नंबरचा मानकर झाला. नक्कीच मित्रांनो, बाकासूरचा संघर्ष संपला असं कुठेतरी वाटत होतं. आणि आता बाकासूरचा संघर्ष संपलायच. नक्कीच बाकासूर इथून पुढे पुन्हा एकदा त्याच जोशात आपल्या पात्र दिसेल. आणि मित्रांनो, आज असंच एक नगराध्यक्ष केसरी मैदान पार पडत होतं सासवड या ठिकाणी. आणि आज देखील गटाला गाडी मधूनच लागली होती. आणि आज सुट्टा निकाल घेऊन विमानसोबत सेमीसाठी पात्र झाला आहे. आणि आज कुठेतरी वाटत होतं की आज बाकासूर पुन्हा एकदा 1 नंबरचा मानकर होईल. पण मित्रांनो, आजचा दिवस बाकासूरसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी नव्हताच. असा वाईट दिवस मानावा लागेल. कारण आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती निधन झालं. आणि त्यामुळेच हे सासवडचं मैदान कॅन्सल करण्यात आलं आहे. आणि बाकासूर त्याच्या घराकडे रवाना झाला आहे. तर नक्कीच बाकासूर पुन्हा एकदा मैदान गाजवताना पाहायला मिळेलच. आणि अजितदादा यांचं निधन झालं. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.